कोरोना काळात सर्वाधिक नुकसान झालं ते विद्यार्थ्यांचं। शाळा बंद होत्या त्यामुळे शिक्षणही बंद झालं। कालांतराने ऑनलाईनच्या माध्यमातून धडे गिरवण्यास सुरुवात झाली, पण शहराकडे गावाखेड्यात शाळा बुडालीच, ज्याचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला बसला। पण आता शाळा सुरू झाल्यात, सगळं सुरळीत सुरू झालंय, पण मुलांच्या गुणवत्तेची बोंब आहेच। अर्थात हे निरीक्षण आम्ही नोंदवलेलं नाही, तर असर या प्रकाशित केलेल्या या संस्थेनं अहवालातून तसंच समोर आलेलं आहे। पाहूयात काय म्हणतोय असरचा हा अहवाल। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मराठी वाचता येईना। बारावीत गेले पण भागाकार जमेना। कॉलेजला गेले तरी इंग्लिशची बोंब। ही आहे सध्याची विद्यार्थ्यांची स्थिती, जी उघड केली आहे असर संस्थेच्या सर्वेक्षणाने। असर संस्थेने 2022-23चा अहवाल जाहीर केलाय। देशातील 28 जिल्ह्यांमध्ये या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आलं असून राज्यातील फक्त नांदेड जिल्ह्याचा यात समावेश होता। यासाठी जिल्ह्यातील 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली। त्यांच्या सर्वेक्षणातून काय धक्कादायक माहिती समोर आली आहे पाहूया। इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना वजाबाकीही जमत नाहीये। 68% विद्यार्थी वजाबाकीत नापास झाल्याचं समोर आलंय। 8वीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमत नसल्याचं सर्वेक्षणातून समोर आलंय। 80% विद्यार्थी नापास झालेत। 5वीच्या 44% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाहीये। 8वीच्या 24% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाहीये। 5वीच्या 76% विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाहीये, तर 8वीच्या 51% विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाहीये। प्रथम एज्युकेशन फाउंडेशन न देशभर केलेल्या असर सर्वेक्षणातून शिक्षणाची दैना समोर आलेली आहे। कोरोना काळापूर्वी केलेल्या सर्वेक्षण अहवालाच्या तुलनेमध्ये किमान क्षमता विकसित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 8 ते 10% घटली आहे। एवढंच नव्हे तर शाळेतील पायाभूत सुविधांची उपलब्धता देखील कमी झाली आहे। एवढंच काय तर 10वी-12वीच्या मुलांना दुसरीचं मातृभाषेतील पुस्तकही वाचता येत नाहीये। साधी वजाबाकी बेरीजही मुलांना जमत नाहीये। त्यामुळे याला नेमका जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय। गेल्या 17 वर्षात प्राथमिक शिक्षणाची माध्यमिक शिक्षणाची स्थिती काही सुधारल्याचं लक्षण दिसत नाही। खरं म्हटलं तर ह्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे। आपल्याला लाज वाटली पाहिजे, तशी शासनाला सुद्धा लाज वाटली पाहिजे। आता आपण शिक्षण सुधारूच शकत नाही। वर्षानुवर्ष तेच चाललेलं आहे। काय आपण नेमकं करतो? मोठ्या योजना करतो, खर्च करतो, त्या खर्चातही भ्रष्टाचार असतो। पण सगळ्यात वाईट असा भ्रष्टाचार आहे तो म्हणजे शिक्षणातला भ्रष्टाचार। असरच्या अहवालावर फक्त प्रतिक्रिया देऊन चालणार नाही, तर विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढवण्याच्या दृष्टीने ठोस पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। 9वी ते 12वीच्या जवळपास 25% मुलांना दुसरीचा परीक्षेत वाचता येत नाही। हे अत्यंत धक्कादायक आहे। पण त्याहीपेक्षा धक्कादायक हे आहे की हे विद्यार्थी 1ली ते 8वीला प्रत्येक वर्गात पास होत गेलेले आहेत आणि 11वी-12वीला असलेले मुलं तर चक्क बोर्डाची परीक्षा पास झालेले आहेत। म्हणजे दुसरीचा परिच्छेद न वाचणारी मुलं बोर्डाची परीक्षा पास होऊ शकतात। हे अत्यंत अनाकलनीय आहे आणि म्हणून सरकारनं आता केवळ असरच्या अहवालावर तात्कालिक प्रतिक्रिया न देता महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व शाळांमध्ये मुलांची वाचन, लेखन आणि गणन याची एक छोटीशी सर्वेक्षणासारखी परीक्षा घेतली पाहिजे। असरने देशातील फक्त 28 जिल्ह्यांच्याच आधारे हा अहवाल जाहीर केलाय। त्यात महाराष्ट्रातील फक्त नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे। अशात संपूर्ण राज्याचं मूल्यमापन एकाच जिल्ह्याच्या आधारे योग्य नाही। मात्र मागील काही वर्षातील घटती शैक्षणिक गुणवत्ता देखील चिंतेचा विषय आहे। त्यामुळे राज्य सरकारने विविध शैक्षणिक योजनांसोबतच शिक्षणाचा दर्जाही वाढवण्यावर भर द्यावा, नाहीतर नुसत्या डिग्र्यांच्या बेरजा होत राहणार, फक्त प्रमाणपत्रांचे गुणाकार होत राहणार। शिक्षणाच्या दर्जाचं गणित सोडवलं नाही तर बुद्धीची वजाबाकी आणि भागाकार ठरलेलाच, आणि हाती फक्त शून्यच नाही तर वजा शून्य राहणार एवढं नक्की। अभिषेक मुठाळसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.